नमस्कार मंडळी. आज एक छानशी कविता मी रचलेली आहे आणि विषय आहे फॉरेनला असलेली मुले आणि एक आई. तर आईला आपल्या फॉरेनला असलेल्या मुलांबद्दल काय वाटतं? तर हे तिने तिच्या शब्दात तिचा मत प्रदर्शन केलेलं आहे. मीही काही वर्ष अमेरिकेला होतो आणि माझाही अनुभव मी याच्यामध्ये थोडासा मिक्स केलेला आहे. तर आपण ही एक खूप हृदयद्रावक आणि वास्तवदर्शी कथा किंवा कविता म्हणता येईल. एका आईच्या वेदना, मुलावरील प्रेम आणि परदेशी असलेल्या मुलांमुळे तिच्या नशिबी आलेला कटू शेवट, हे सर्व या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर शब्द एका आईचे आहेत. तर आईच्या शब्दात आपण ही कविता ऐकूया आणि ह्या कवितेचं नाव आहे फॉरेनला आहेत माझी मुले. तर सुरू करूया कविता. आम्ही दोघे, मी आणि ते, अन घरभर हसू. एक होता मुलगा माझा, एक होती मुलगी लाडकी लेकसरू. मुलगा माझा इंजिनियर, नोकरी भारतातच मिळाली छान, आनंद होई मनाला महान. मुलीनेही तेच केले, इंजिनियर तीही झाली, लग्न करून गेली दूर, थेट परदेशी स्थायिक झाली. थोडे बरे वाटले थोडे वाईट, मनात गुंतागुंत, तिच्या सुखात होते समाधान, पण मनात एक रिकामेपण. बघा आई किती महान असते. तिला नाही आवडत की आपली मुलगी आपल्यापासून दूर गेली अमेरिकेला किंवा फॉरेनला, कुठे जिथे असेल तिथे. पण तरीही तिला मुलीच्या समाधानामध्ये ती तिचं समाधान मानते. तेही ती आई सांगण्याचा प्रयत्न करते. पुढे, मग मुलाचेही लग्न झाले, सुनबाई आली घरात, संसार फुलला पुन्हा, सारे काही मनासारखे. आणि अचानक तोही म्हणाला, कंपनी पाठवते परदेशी, वरवर आनंदमुखी, पण आतून भयान चिंता भविष्याची. सगळं काही सुरळीत, समाजात कौतुक मोठं, लक्ष्मी प्रसन्न झाली, डॉलर्स मिळालेत ना, मुलांनी पैसा कमावला घसघशीत. पासपोर्ट बनवले आम्ही, कौतुकानं फुगत गेली छाती. पहिल्यांदा परदेशी गेलो, नातवासाठी, लेकीच्या बाळंतपणासाठी. परदेशी स्वर्ग वाटला, स्वच्छ सुंदर सारी वाट, पण तेथे सोशल लाईफ नाही, रिकामे रस्ते रिकामी हाट. रिक्षा नाही, बस नाही, गप्पा नाहीत, थंडी बोचरी सारखी. 15 दिवसात आला कंटाळा, वाटले कधी निघू परतीची. बाळंतपण झाल्यावर परतलो, भारतच आपला स्वर्ग. 4-5 वेळा येणे जाणे झाले, पण मनात एकच प्रश्न सर्ग. हे असे किती दिवस चालणार, पुढे कसे होणार माझे, आयुष्याच्या संध्याकाळी काय असेल नशिबाचे. मुलीने तिथेच घर घेतले, तिकडेच झाली स्थायिक. मुलीने तिथेच घर घेतले, तिकडेच झाली स्थायिक. आमचा एक आधार गेला, मन झाले अधिकच हताश. तर मुलगी जेव्हा तिकडेच स्थायिक झाली, तर तेव्हा आईचा, वडिलांचा एक कायमचा आधार निघून गेला. त्यामुळे ती आई हताश झालेली आहे, असं ती सांगत आहे. भ्याले वाटले मुलगा तरी परत येईल, भ्याले वाटले मुलगा तरी परत येईल, देईल आम्हाला आधार, पण त्यानेही घर घेतले तिकडे, संपवला शेवटचा आधार. तर ह्या बाईला, ह्या आईला एक मुलगा एक मुलगी, मुलीने घर घेतलं परदेशी आणि मुलानेही शेवटी तिकडेच घेण्याचा निर्णय घेतला. तर ही आईचा आणि वडिलांचा शेवटचा आधारही गेला, असं ती सांगत आहे. आता आम्ही दोघे फक्त एकमेकांसाठी उरलो, आता आम्ही दोघे फक्त एकमेकांसाठी उरलो. देवाला एकच मागणे, देवाला एकच मागणे, एकत्र आम्हा घेऊन चल. देवाला एकच मागणे, एकत्र आम्हा घेऊन चल. नाही जमले तर यांना आधी घेऊन जा देवा, नाही जमले तर यांना आधी घेऊन जा देवा. मी एकटी राहू शकते, पण त्यांच्या विना नाही सेवा. तर ती आई किती महान आहे बघा. ती म्हणते, एक तर आम्हाला दोघांना एकत्र घेऊन जा, कारण आता आमचं इथं कोणीच नाही भारतात. पण नाही जमलं तर देवा आधी यांना घेऊन जा. कारण की पुरुष मंडळी कशी असते, तिला साधं टॉवेलसुद्धा बाथरूममध्ये घेऊन जायची सवय नसते, हातात सगळं लागतं. पण स्त्री ही एकटी जगू शकते, म्हणून ती म्हणते यांचे हाल होतील मी गेल्यानंतर, तर आधी यांना घेऊन जा. देवाने ऐकली प्रार्थना, देवाने ऐकली प्रार्थना, बोलवून घेतले यांना देवाघरी. देवाने ऐकली प्रार्थना, बोलवून घेतले यांना देवाघरी. माझ्या पायाखालची जमीन सरकली, सारेच झाले शून्य. मुलांना कळवले,
म्हणाले निघतो पण 2 दिवस लागतील. मुलांना कळवले, म्हणाले निघतो पण 2 दिवस लागतील. तोपर्यंत बाबांना ठेवले शीतपेटीत. कधी उसाच्या रसातही बर्फ न खाणाऱ्या, कधी उसाच्या रसातही बर्फ न खाणाऱ्या, थंडी वाजते म्हणून एसी न लावणाऱ्या यांना शेवटी निजवले बर्फाच्या लादीवर शीतपेटीत. का तर म्हणे फॉरेनला आहेत माझी मुले. तर ही आईची एक वेदना आहे की माझी मुलं फॉरेनला आहेत म्हणून शेवटचे आत्मा गेल्यानंतरही ह्या शरीराला शेवटी यांना जे आवडत नव्हते, यांना थंडी आवडत नव्हते, त्या थंडीच्या शीतपेटीत आणि बर्फाच्या लादीवरच यांना शेवटी निजवण्यात आले. का तर म्हणे माझी मुले आहेत फॉरेनला. मुले आली अंत्यसंस्कार झाले, मुले आली अंत्यसंस्कार झाले. रीतिरिवाज सारे पार पडले. मुले मला घेऊन गेली परदेशी, नको नको ते किनारे. पण तेथे मला करमेना, एकटी मी रिकामी, परत आले भारतात, जिथे आहे माझी माती. एक रात्री त्रास झाला, पडले मी जमिनीवर. एक रात्री त्रास झाला, पडले मी जमिनीवर. एकदाची सुटले मी या आयुष्याच्या ओझ्यातून. एकदाची सुटले मी या आयुष्याच्या ओझ्यातून. सकाळी कामवाली बाई आली, तेव्हाच कळले सगळ्यांना. मुलांना फोन केला. आता हे पुढचे जे 3 शब्द आहेत ना, हे फार भयंकर आहेत बरं का. एका आईसाठी, एका समाजासाठी आणि ह्या आपल्या कौटुंबिक व्यवस्थेसाठी. परत एकदा सांगतो, भयंकर ते पुढचे 3 शब्द आहेत. परत एकदा रिपीट करतो कविता, हे शेवटच्या ओळी. सकाळी कामवाली बाई आली, तेव्हाच सगळ्यांना कळले. मुलांना फोन केला, म्हणाले निघतो ठेवा शीतपेटीत. काय म्हणाले मुलं? निघतो ठेवा शीतपेटीत. काय अर्थ आहे काय आयुष्याला? आणि माझेही झाले तसेच जसे त्यांच्या बाबांचे. आणि माझेही झाले तसेच जसे त्यांच्या बाबांचे. आत्मा गेला पण शरीर बर्फावर शीतपेटीत. वाट पाहे मुलांचे, का तर फॉरेनला आहेत माझी मुले. तर धन्यवाद कविता ऐकल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच.